प्रश्न पहिला, नंदी या शब्दातील अनुस्वार काढून टाकल्यास तयार होणाऱ्या नवीन शब्दाचा अर्थ कोणता? पर्याय आहेत सविता, सरिता, नदी, बैल. नंदी या शब्दातील अनुस्वार काढून टाकल्यास नदी हा शब्द तयार होतो. नदी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सरिता, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न दुसरा, सुवर्ण महोत्सव केव्हा साजरा करतात? पर्याय आहेत 100 वर्षे पूर्ण झाल्यावर, 25 वर्षे पूर्ण झाल्यावर, 50 वर्षे पूर्ण झाल्यावर, 75 वर्षे पूर्ण झाल्यावर. उत्तर आहे 50 वर्षे पूर्ण झाल्यावर आपण सुवर्ण महोत्सव साजरा करतो. प्रश्न तिसरा, दंत या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून शोधून लिहा. पर्याय आहेत दात, कान, चरण, चक्षु. दंत या शब्दाचा समानार्थी शब्द आहे दात, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. प्रश्न चौथा, खालीलपैकी चुकीची विरुद्धार्थी जोडी ओळखा. पर्याय आहेत हिंसा, अहिंसा, शेवटचा, अखेरचा, ओढणे, ढकलणे, मुदत, बेमुदत. यापैकी शेवटचा, अखेरचा ही जोडी चुकीची आहे. प्रश्न पाचवा, पुढे दिलेल्या शब्दसमूहाबद्दल योग्य असणाऱ्या शब्दाचा पर्याय निवडा. 15 दिवसांनी प्रसिद्ध होणारे. पर्याय आहेत दैनिक, नियतकालिक, पाक्षिक, वार्षिक. 15 दिवसांनी प्रसिद्ध होणारे पाक्षिक असते, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. प्रश्न 6वा, चुकीची जोडी ओळखा. पर्याय आहेत पैंजणाची छुमछुम, तलवारीचा खणखणाट, बांगड्यांची किणकिण, थेंबांची रिपरिप. इथे चुकीचा ध्वनिदर्शक शब्द निवडायचा आहे. थेंबांची रिपरिप ही जोडी चुकीची आहे. थेंबांची टपटप असते, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. प्रश्न 7वा, जसे प्रवाशांची झुंबड तसे विद्यार्थ्यांचा काय? पर्याय आहेत ताफा, जुडगा, गट, जमाव. जसे प्रवाशांची झुंबड तसे विद्यार्थ्यांचा गट, म्हणून पर्याय 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 8वा, खालील प्राण्याचे राहण्याचे ठिकाण पर्यायातून शोधा. मुंगी. पर्याय आहेत वारुळ, जाळे, बीळ, पागा. मुंगीच्या घराला वारुळ म्हणतात, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. प्रश्न 9वा, खालील वाक्प्रचार व त्याचा अर्थ यातील योग्य जोडी कोणती? पर्याय आहेत खो घालणे म्हणजे अडचण निर्माण करणे, जीवाचे रान करणे म्हणजे दुसऱ्याला मदत करणे, मेतकूट जमणे म्हणजे शत्रूला सामील होणे, गयावया करणे म्हणजे घाबरणे. यापैकी खो घालणे म्हणजेच अडचण निर्माण करणे ही जोडी योग्य आहे, म्हणून पर्याय 1 हे उत्तर आहे. प्रश्न 10वा, खाली एक म्हण दिली आहे, त्यामध्ये रिकाम्या जागी कोणता शब्द येईल? आडात नाही तर डॅश कोठून येणार? पर्याय आहेत पाणी, पोहऱ्यात, नळात, भांड्यात. आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार अशी म्हण आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. आषाढाची वारी आनंददायक असते. अधोरेखित शब्दाचा अर्थ कोणता? पर्याय आहेत प्रवास, यात्रा, नियमित फेरी, जत्रा. वारी या शब्दाचा अर्थ आहे नियमित फेरी, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. प्रश्न 12वा,
मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. चौकटीतील चित्राचा समानार्थी शब्द निवडा. मोराचा समानार्थी शब्द आहे मयूर, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. प्रश्न 13वा. व, नु, क, नि, ड या अक्षरसमूहापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील दुसरे व तिसरे अक्षर घेतल्यास कोणत्या वृक्षाचे नाव मिळेल? पर्याय आहेत कड, वक, वड, नीड. या अक्षरसमूहापासून निवडणूक हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्यातील दुसरे व तिसरे अक्षर घेऊन वड हे वृक्षाचे नाव मिळते, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. प्रश्न 14वा. खालील पर्यायापैकी नाम असलेला पर्याय निवडा. पर्याय आहेत चौकोनी, वही, पाहतो, हुशार. यापैकी वही हे नाम आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 15वा. पुढील वाक्यात नामाचे वचन बदलून तयार झालेले योग्य रूप ओळखा. धो धो पावसात भिजूया. पर्याय आहेत पाऊस, पाऊस, पावसात, पावसाने. यापैकी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे.